साईडला आपण बघितलं एकविरा नायगाव पहिला चेंडू यावेळी बघितला तर हाताळला जातोय. हो यावेळी अपील केला जातोय बघायचं आहे तर डॉट चेंडू आपण बघितलं तर सलामीला दोन फलंदाज एका साईडला आपण बघितलं तर प्रसाद भुते आणि एका साईडला आपण बघितलं तर भूमित. दोन खेळाडू बघितलं तर आपण अक्षय साठम टिवरी स्पोर्ट टिवरी या संघासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलं. एकविरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा एक गाव एक फॉर्मॅट हो बघितलं आपण सिंगलच्या पद्धतीने आपण बघितलं धावांना गती देण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते आणि एका धावेने आपण बघितलं तर धावा पुढे जाताना पाहायला मिळतंय. का एक धाव मात्र अंकित केली गेली. समोरचा सामना आपण पाहिला तर टिवरी स्पोर्ट टिवरी वर्सेस विद्यमान एकविरा नायगाव हा घरचा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस आपण पाहिला तर ग्रँड फिनालीचा दिवस रविवारचा दिवस आपण बघितला तर आणि हा सुपर संडे कोणाच्या नावावरती होईल यासाठी तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेला आज जोडले गेलेले आहेत. या मैदानावरती त्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला वेगाने चेंडूवरती येतोय. गडी बाद होईल का हो शेवटच्या अंतिम क्षणाला काय घडलंय. विशालकडे चेंडू होता परंतु विशाल ज्या पद्धतीने चेंडूला हाताळलाय तो चेंडू नक्कीच गडी बाद झाला असता परंतु अंतिम क्षणाला काहीतरी घडतंय. या चुका क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर नेहमी घडत असतात परंतु आपण बघितलं चुकीला माफी नाहीये. प्रत्येक खेळाडू खूप महत्वपूर्ण असतो. प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण असतो आणि प्रत्येक धाव सुद्धा तेवढीच महत्वपूर्ण असते. धावसंख्या आपण बघितली तर दोन धावा धावपळीवरती पाहायला मिळतात. दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघितला तर संचित पुन्हा एकदा तयार बॉलिंग साठी. शॉर्ट पिच चेंडू यावेळी बघितला केलंय आक्रमण चेंडू गेलाय सीमा रेषा पार चौकार. कॉमन डीजे प्रसादने बघितलं चेंडूला निहाळलं. चेंडूला आपण बघितलं लेगच्या दिशेने भिरकावून दिलं. 4 धावांसाठी चौकार आलाय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीने बघितला आपण चेंडूची कड घेत असताना आणि यावेळी पहिला गडी पहिला मोहरा आपण बघितला टिवरी संघाचा बाद होत असताना. कम ऑन डीजे नायगाव गावान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गावान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय अनेक. धन्यवाद डीजे. पहिला गडी पहिला मोहरा बाद होत असताना धावसंख्या आपण बघितले 6 धावा. एक गडी बाद. टिवरी संघ इथं प्रथम फलंदाजी करत असताना एका साईड आपण बघितलं फील्डकडे तर विकेट किपर आहे आपण बघितलं तर रुपेश कोळी यांना पाहतोय. सध्याच्या घडीला खूप चर्चेत नाव टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर रुपेश कोळी हा खेळाडू मैदानावरती आहे. व्यावसायिक क्रिकेटला सुद्धा सुंदर पद्धतीने खेळतोय सध्याच्या घडीला आपण बघितलं तर रुपेश कोळी. आमचे मित्र यावेळी बघा शैलेंद्र यावेळी बघितला चेंडूवरती केलं आक्रमण. चेंडू गेलाय मिड ऑफ रिजन मध्ये आणि धावा मिळतील चौकार 4.
आणि पहिल्या षटकांत धावा आहेत धावफलकावरती 10 धावा आहे. विजय आहेत आमच्या जोडीनं. आणि गेल्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा म्हणजे पहिल्या दिवशी कव्हर करण्यासाठी विजय पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता. ज्यावेळेला थोडीशी अनुपस्थिती आमची होती त्यावेळेला विजय पाटील यांनी ही स्पर्धा कव्हर केली होती. आणि आज या ग्रँड फिनालच्या दिवशी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समेत पुन्हा एकदा जोडले गेले. पहिल्या षटकाचा खेळ सुरुवात 10 न झाले आहेत, पण पहिल्या सामन्याने एक गोष्ट दाखवलेत, या मैदानावरती 10-12 धावांची सरासरी जास्त नाहीये, किमान 14च्या सरासरी तुम्हाला खेळायचं आहे. कारण काल 71चा पाठलाग झाला, 87 धावांचाही पाठलाग काल दिवसामध्ये झालाय. पहिल्या दिवशी 83 धावांचाही पाठलाग झालाय या मैदानावरती. आणि ते पाहता टीम टिवरी स्पोर्ट प्रयत्न करणार त्या 70च्या पार जाण्याचा. नक्कीच कमीत कमी इथून आपण बघितलं टिवरी संघाकडे ती बॅटिंग लाईन आहे. आपण बघितलं क्वालिटी क्लास फलंदाज नेहमी त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. प्रताप भोईर सारखा खेळाडू, नामवंत खेळाडू आपण पाहिलाय, तर त्याचं सुद्धा येणं बाकी आहे. सध्याच्या घडीला आपण धावाचा विचार केला तर 10 धावा 1 गडी बाद अशा प्रकारचा खेळ. नवीन गोलंदाज कपिल मैदानावरती आहे, कशा प्रकारे फलंदाजी करेल. चेंडू पडल्यानंतर सर भिरकावून दिलाय. आपण बघायचं आहे चेंडू जाईल का सीमारेषा पार, आणि चेंडूनी घातलाय लांबचा पल्ला, चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. गोलंदाज आपण काय केलं, सुरुवात तुम्ही लेग स्टंपच्या बाहेर न केली, स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना आणि बरोबर पोझिशन मध्ये होते. स्वीप करण्यासाठी भरपूर पोझिशन मध्ये होते. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये जी जागा होती मोकळी त्या जागेमध्ये त्याने चेंडूला खेळलं. चेंडू केले बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. 14 धावा आपण बघितलं तर ज्या पद्धतीचं आता क्रिकेट खेळलं जात आहे, आपण बघितलं तर टिवरी या संघाकडून जबरदस्त आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. टिवरी स्पोर्ट टिवरी हा संघ सुद्धा आपण बघितलं पालघर जिल्ह्यातील एक गाव एक फॉर्मॅट मधला नामवंत संघ आहे. परंतु एकविरा संघ कमी नाहीये. एकविरा संघ हा सुद्धा एक अव्वल संघ म्हणून ओळखला जातो. भरपूर स्पर्धा या संघाने सुद्धा सातत्याने जिंकल्या आहेत आणि म्हणून ही लढत तेवढी सोपी नाहीये. तुकाराम सर, एका साईडला आपण बघितलं जडतरला क्रिकेटमध्ये बिलकुल थारा नाहीये, परंतु या संघामध्ये जर आपण एक जरी चुकी केली तर ती मात्र महाग पडू शकते. आणि हा दोन्ही संघ एकमेकांचे खेळ आहेत ना, त्याच्यामुळे सांगण्याची आवश्यकता नाही. अनुभवाचा भरणा दोन्ही बाजून आहे. असं नाही एकविरा नायगाव आणि टिवरी स्पोर्ट टिवरी एकमेकांशी इतकं वर्ष क्रिकेट खेळले आहेत आणि त्यांचाही आहे. दीपेश फाउंडेशनचे इथून सर्व दिनेश पाटील यांचंही सुद्धा शुभागमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. दरम्यान आपण विकेट गमावलाय, बाद झाले ते निलेश इथे एक टाकून मैदानाच्या बाहेर. हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरतीचा आम्हाला अभिमान आहे. थँक्यू. त्याचवेळेला व्यासपीठावरती विनोदजी भोईर यांचंही शुभागमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. तर यानंतर एक संघ खेळणारा कोचिवडेचा संघ आणि कोचिवडेच्या संघासाठी इतके वर्षाचं योगदान ज्या व्यक्तिमत्वानं दिले खऱ्या अर्थानं ते प्रकाश कोळी हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. कारण इतके वर्ष क्रिकेटला घेऊन जाणं, पुढे नेणं आणि मधल्या काळामध्ये जर बघितलं तर 2 पिढ्या आल्या असतील, 2 पिढ्यांच्याहून जास्त. अशा प्रत्येक पिढीला त्याच्या खेळाला न्याय देण्याचं, खेळाला थोडंसं प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या कोचिवडेचा संघ कसा पुढे जाईल या दृष्टीनं ज्यांनी प्रयत्न केले ते प्रकाश कोळी हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांचेही शुभ आगमन झाले, सहर्ष स्वागत. नक्कीच प्रकाश कोळी एक मोठं नाव कोचिवड्या गावातून आपण बघितलं तर त्यांना सुद्धा नक्कीच आपण बघितलं तर थँक्स असेल, कारण त्यांचा संघ कितीतरी वर्ष सातत्याने आपण बघितलंय. नितीन कोळीचा खेळ पाहिलाय, सुयोगचा खेळ आपण पाहिलाय त्या संघाच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हो, यावेळी बघितलं तर चेंडू खाली राहिलाय, अपील केला गेलाय, मात्र आपण बघितलं पायावरती चेंडूचा मारा आणि सिंगल मात्र पूर्ण केले. प्रताप भोईर, तुकाराम मांगेला प्रताप भोईर मैदानावरती आलाय. या खेळाडूबद्दल सांगायची आवश्यकता नाहीये, कारण नामी काफी आहे आणि त्याच्या नावामध्ये 2 अक्षर आहेत ना, पी आणि बी आहे. परफेक्ट बॅट्समन आहे म्हणून प्रताप भोईर आहे, तो परफेक्ट बॅट्समन आहे. आणि इतक्या वर्षामध्ये एक ऑलराऊंडर म्हणून पाहिला तर नायगावचा एक खेळाडू
म्हणजे टिवरीचा खेळाडू मग जिंकेकडनं खेळताना कित्येक वर्ष त्याला पाहिलंय, ओपनच्या कित्येक संघाकडनं प्रताप भोईरनं सुंदर खेळ केलाय. त्याच्यामुळे इतकी वर्ष क्रिकेट खेळताना आलेली प्रगल्भता आता तोही मैदानावरती दाखवणार. फटका खेळायचा होता इनफिल्डच्या डोक्यावरनं, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळतोय, तो पाठलाग केला जातोय. विवेक पोचतील एक धावे चेंडूवरती पूर्ण. आता प्रतापवरती दुहेरी जबाबदारी, एक तर डावाला सावरायचं आहे, डावाला थोडंसं उभारी द्यायचं आहे आणि अपेक्षित धावसंख्या धावफलकावरती आणायची आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 17-17. नक्कीच नक्कीच 17 धावा आपण बघितल्या, कारण प्रतापला सुद्धा माहीत आहे एकविरा स्पोर्ट हा संघ सुद्धा एक तगडा संघ आहे. कमीत कमी 60 धावा, म्हणजे 60 धावा पण कमी पडतील अशा प्रकारचा खेळ एकविरा संघ नेहमी करत असतो. यावेळी पहा, आणि यावेळी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आपण बघितला तर गरकन बिरकी घेऊन चेंडू जातो विकेटकरच्या हातामध्ये. षटक क्रमांक आपण बघितला, 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकानंतर धावा आपण पाहिल्या तर टिवरी संघ पोहोचतोय, म्हणजे 17 धावांवरती 2 गडी बाद. आता डीजेकडे जाऊया, पुन्हा एकदा संगीतला घेऊया. फाउंडेशनचे जगदीशजी मधुकर पाटील तसेच दिनेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 5,757 रुपयाचा आर्थिक सहकार्य लाभलंय. त्यांचा टाळ्यांचा वर्षाव करून हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू दीपेश फाउंडेशन, जगदीशजी पाटील आणि दिनेशजी पाटील, आपला आभारी आहोत. आणि वेलकम विनोदजी भोईर, उपाध्यक्ष आहेत दीपेश फाउंडेशनचे, आपले देखील हार्दिक स्वागत. त्यानंतरचा सामना 1 मिनिट थांबेल. कोचिवडे 11 आणि पांजू स्पोर्ट पांजू. जर कॅप्टन जर आपण आला असाल तर आपण तसं रिपोर्टिंग करायचं आहे. कोचिवडे 11 आणि पांजू स्पोर्ट पांजू आपण जर आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 षटकांचा खेळ. धावा झाल्या दाबलकावरती 17-17. गोलंदाज रेडी होतोय संजित. संचित गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण बघितलं राईट आर्मवर विकेट मारा. यावेळी बघितलं उजव्या एसटीच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतात, व्हाईटचा इशारा आणि व्हाईटच्या साह्याने आपण बघितला धावा 18 धावा 2 गडी बाद. पांजू स्पोर्ट पांजू बनाम एकविरा स्पोर्ट नायगाव या 2 संघामध्ये चालू असलेला आजच्या दिवसात टिवरी स्पोर्ट टिवरी विरुद्ध आपण बघितलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव या 2 संघामध्ये चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण बघितला, थोडासा स्वेअर चेंडू हाताळला गेला, ऑफ स्टंपच्या बाहेर होता. वेगवान गोलंदाज आहे संजित. आता स्ट्रायकर येईल फलंदाज, पुन्हा एकदा रेडी होतोय भूमित. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघितलं उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर, व्हाईटचा इशारा लगातार आपण बघितलं तर नक्कीच शैलू अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे आणि कानमंत्र दिला जाईल संचितला, कारण हे येणारे अपकमिंग यंगस्टर आहेत एकविरा स्पोर्ट या संघामध्ये आणि येणारं क्रिकेट खूप आणखीन मोठं पाहायला मिळणार आहे. तुकाराम मांगेला जे गाणं आपण ऐकलं होतं 40 वर्षांची परंपरा ज्या संघांसाठी आहे, तर मग या 40 वर्षांच्या परंपरेमध्ये तिथे आहे ना 2-3 तपाचा काळ तिथे गेला, 4 दशकांचा काळ तिथे केलाय. आपण समोर पाहिलं तर कैलास असतील, जेपी असतील, या सर्वांनी एक काळ गाजवलाय. म्हणजे अजून बरीचशी नावं आहेत. ही लिस्ट फार मोठी आहे, खेळाडूंची लिस्ट फार मोठी आहे, प्रत्येकावरती चर्चा होईल. पण तुर्तास नवीन खेळाडूंचं येणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि क्रिकेटचा खेळ काय, व्हाईट बॉलचा इशारा आहे, क्रिकेटचा खेळ काय त्याविषयी महत्वाच्या टिप्स देणं. बघा तुमच्याकडे टेम्परामेंट आहे, क्लास आहे, सर्व काही आहे, पण त्याच्या जोडीला जो अनुभव मैदानावरती येत ना, म्हणून एकविराचा जो संघ आहे आतापर्यंत काय या कॉम्पिटिटिव्ह क्रिकेटमध्ये टिकून राहिलाय, तर त्यांच्याजवळ युथ आहे, जो नवा जोश आहे आणि त्यांच्याजवळ एक्सपिरियन्स आहे, जो अनुभवाचा भंडार देखील आहे. नक्कीच एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा जबरदस्त असतो आणि त्या अनुभवाच्या दरावर आज एकविरा संघ आपण बघितला इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंतचा प्रवास राहिलाय. हा एक मोठा अनुभव एकविरा संघाकडे आहे. तर एका साईडला आपण बघितलं टिवरी स्पोर्ट टिवरी संघ इथून कमीत कमी जवळजवळ 60 धावाचा प्रयत्न करणार आहे, कारण प्रतापला त्यासाठी विकेटवर राहणं खूप जरुरी आहे. सध्याच्या कडीला आपण बघितलं संचितचा पुढचा चेंडू, यावेळी खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा चेंडू भरकटला जातोय, व्हाईटचा इशारा पंचांकडून. वारंवार खराब गोलंदाजी पाहायला मिळते ऑफ स्टंपच्या बाहेर. म्हणजे थोडंसं एम बघितला तर थोडंसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. एक महत्वाची सूचना आहे, पुढचा सामना आहे ना तो पहिला सामना ज्याने जिंकला पीरबारा पापडी आणि या चालू सामन्यातील विजेताची होणार आहे. त्यामुळे पापडी टीम कारण पुढचा मॅच कोणाचा आहे त्याच्यावरती चर्चा आहे. नक्कीच तो निर्णय घेतला जाणार आहे की
तर पापडी टीम आपण फक्त कुठे जाऊ नका, कारण आपण थांबा या मैदानावरती. थोड्या वेळानंतर आपण अनाउन्समेंट करूया की पुढचा मॅच कोणाचा आहे. पुन्हा एकदा विजय तुमच्या दिशेने येतोय. 4 लगातार व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत संजितनं. नक्कीच मैदानामध्ये सुद्धा आपण बघितलं हवेचा झोत वाढला गेलाय, थोडस तुफान सारखं आपल्याला पाहायला मिळते. पण तुफान कोणाच्या साईडनी आहे, एकविरा नायगाव संघ की एका साईडला आपण बघितलं तर टिवरीचा संघ. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी लागोपाठ आपण बघितलं. चेंडू ऑप्शनच्या बाहेर, यावेळी बघा चेंडूला मात्र आपण बघितला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण, तिथे विशाल स्वतः धावतोय आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेनी धावेचा आपण बघितला तर वेग वाढला गेलाय. 23 धावा, 23 रन्स. अकुटप्याचा चेंडू होता, थोडस ऑन द टॉस गेले, टाचेवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं आणि गॅप शोधला. कव्हर आणि पॉइंटच्या मधला जो गॅप शोधला होता फलंदाजानं. थोडस फ्लॅट बॅटेड फुल्स खेळायचा होता चेंडूला. फ्लॅट बॅटेड फटका जोपर्यंत फील्ड केला जाईल डीप वरती. निमेश आले होते वेगानं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धावणीशी धाव फलक जाऊन पोहोचला. 24 वरती जाऊन धाव फलक पोहोचलाय. षटक क्रमांक आपण बघितलं 3रं चालू आहे. यानंतर येणाऱ्या 2 षटकाचा खेळ बहुत महत्वपूर्ण आहे. परंतु एका साईडला आपण बघितलं प्रताप भोईर येणाऱ्या कशा चेंडूवरती कशा प्रकारे आक्रमण करतो, कशा प्रकारचं प्लॅनिंग करतो, कुठल्या गोलंदाजावरती आक्रमण करू शकतो हे त्याला प्रत्येकाला माहित आहे. प्रत्येकाला प्लस मायनस पॉईंट माहित आहे. परंतु सध्याच्या घडीला आपण प्रताप भोईरकडे पाहिलं तर तो गॅप दिसतोय. गॅप मध्ये खेळायचं सध्या त्याला मनसूब आहे. सध्या मोठे पटके तो खेळणार नाही आहे. परंतु खराब चेंडू मिळाला तर त्यावर आक्रमण करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. कोकणचं क्रिकेट यांनी गाजवलंय आणि सध्याच्या घडीला तो मैदानावरती आहे. यावेळी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू आपण बघितला फाईन लेगच्या दिशेने रिझनला आपण जातो. 1 धाव मात्र पूर्ण केलंय. एका धावावर समाधान. सिंगलनी सुद्धा आपण आपला धावफलक हलका ठेवू शकतात. प्रत्येक खराब चेंडू आला ना तो गरम तर त्यावरती हमला करावा लागेल. त्याकरता म्हणजे चेंडूची निवड जसं तुम्ही नेहमी सांगता ना की बॉलच्या मेरिट वरती खेळणं आवश्यक आहे. बरोबर चॉईस करून खेळणं. कुठल्या फटकारावरती तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे, कुठल्यावर त्या सन्मानजनक खेळायचं आहे आणि हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण अनुभव तुमच्या जवळ आहे गाठीशी. स्ट्रायकर यांना फलंदाज आता भूमीत, गोलंदाज रेडी होतोय संजित. अकोटप्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा पुलचा फटका. तितकं जर पाहिलं तर चेंडूला एलिव्हेशन नाही देऊ शकलं. चेंडू जोपर्यंत फील्ड केला गेला डीप वरती गणेश कोणी वेगाने आलं होतं. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. धावफलक सिंगल रन पुढे जातोय. 26 धावा आपण बघितलं. आतापर्यंत वेगवान आता फलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या काही चेंडूवरती थोडंसं आक्रमण सुद्धा करावं लागेल. थोडंसं फास्ट क्रिकेट आता मात्र मी बोलेन टिवरी संघाला करावं लागेल, कारण एक दुहेरी धावेने सुद्धा तुम्ही पुढे जातायत. परंतु मोठा फटका येणं फार जरुरी आहे आणि ज्यावेळी त्याचा विचार केला तो फटका येतोय का बघता चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा प्रताप भोईर षटकार. प्रेडिक्शन तुमचं होतं की बाबा प्रताप थोडासा वेळ घेणार, वेळ थोडासा व्यतीत करणार आणि ज्यावेळेला चेंडू बरोबर रेंज मध्ये येणार त्याला पाठवणार सीमारेषा पार. षटकार. मागचा चेंडू होता तो मिड विकेटच्या डोक्यावर खेळला होता, 6. म्हणून बोललं जाते ना क्लास इज टेम्परवारी. मात्र आपण बघितलं तर इथे यावेळी बघा फॉर्म परमनंट नसतो परंतु क्लास हा परमनंट असतो. यावेळी बघितलं तर तोच दर्जा पुन्हा एकदा दाखवत असताना प्रताप भोईरचं विकेटवर राहणं खास जरुरी आहे. आपण बघितलं 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकानंतर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा. जर बघितलं तर 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना टिवरी स्पोर्ट टिवरी संघ. चला संगीतला जाऊया, संगीतला ऐकूया. असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे. विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान आहे. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने
याला कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकवीर संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाज कार्य मदतीला पटकन धावतात. योगेश भाऊ आधार स्तंभ आशिष त्याला साथ हाय. निमी संजय रुपेश प्रमेश डायगोची क्या बात हाय. सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय. लोचन जयेश कैलास मंगेशने जडला रे थँक्यू. इतिहास. बघा प्रत्येक बोलामध्ये, प्रत्येक वाक्यामध्ये, प्रत्येक कडव्यामध्ये आणि प्रत्येकाच्या नावामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख आहे, त्यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख आहे, त्यांनी दिलेल्या या एकविराच्या प्रवासामधला त्यांचा जो वाटा आहे, एकविरा क्रिकेट क्लबच्या या पूर्ण आतापर्यंत 40 वर्षाच्या प्रवासामधला त्यांची जी भूमिका आहे हे प्रत्येक आहे. म्हणजे जितकं हे संगीतमय आहे ना, म्हणजे जे गाणं त्याच्यापेक्षा जास्त आहे ते बोल आहेत, ते मनाचा ठाव, मनाचा हृदयाला भिडणारे हे शब्द आहेत, बोल आहेत, ते आपण ऐकलंय जे टायटल सॉंगच्या माध्यमातून. विशाल कोहली गोलंदाजीसाठी रेडी होतोय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, पिच ड्राईव्ह केला, चेंडू लॉंग ऑफला फील्ड केला जाईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपला तर तेव्हा 11च्या सरसेनं धावा होत्या त्या 33. इथून जे प्रोटेक्टेड स्कोर पाहिला तर 55 पर्यंत दिसतोय, पण मागच्या मॅचने दाखवले 55 काय 59 पण पुरेशा नाहीयेत. तुम्हाला 55 नाही 65 करायचे आहेत आणि शक्य झालं 70 पर्यंत प्रवास तुम्हाला करायचा आहे. नक्कीच 34 धावा आपण धावपलकावरती पाहायला मिळाले. येणाऱ्या काही 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 11 चेंडूमध्ये काय इथून 22-25 कितीपर्यंत पल्ला काढता येईल ते पाहणं फार जरुरी आहे. विशाल कोहली आणखी एक लिजंड क्रिकेटर आपण मैदानावरती पाहतो, अनुभव आहे, तर तो आज आपण बघितला तर सामना घरच्या मैदानावरती आहे आणि घरच्या मैदानावरती खेळताना थोडा दबाव असणार आहे, कारण आपले घरचे प्रेक्षक आहेत. तर तो टिवरी संघ काय इथून 60 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार. प्रताप भोईरची खेळी खूप इम्पॉर्टंट आहे. यावेळी हा चेंडू आपण बघितला, चेंडू बरकटलाय, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर मारा. पंच व्हाईटचा इशारा करतायत. एक धाव अवंतर मध्ये वाढली जाईल. 35 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं 4थं मार्गस्थ आहे. एकविरा स्पोर्ट्स नायगाव आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. ग्रँड फिनाले आहे आणि या प्रत्येकाला उत्सुकता आहे की बाबा या स्पर्धेचं आता विजेतेपद कोण पटकावणार. काउंटडाऊन चालू झालाय. 2 संघ आता क्वालिफाय झालेत. आजच्या दिवसामध्ये 3रा संघ क्वालिफाय होणार आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करत होता, कव्हरच्या दिशेने फील्ड केलं गेल. संजित होते, एक धावे चेंडूवरती पूर्ण. आणि या क्षणाला महत्वाचं काय टिवरी स्पोर्टसाठी एक तर धावा येणं महत्वाचं आहे, पण प्रतापचं स्ट्राईक वरती राहणं आणि त्यांना स्ट्राईक करणं ते तितकंच महत्व आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय पूर्ण. धावावरती 36-36. पण तारीफ करावी लागेल. इथे आपण बघितलं तर एका साईडला विशाल कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर मारा आणि चेंडू टाकल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय, ही त्याची क्लास आहे, क्वालिटी आहे. यावेळी प्रताप भोईर पुन्हा एकदा फाईन लेगच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर चेंडू मात्र वेगाने जातोय, ट्रॅव्हल होत होता, धाव घेतलेली नाहीये. स्वतःकडे आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे की मी येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करू शकतो आणि हे करणं फार जरुरी आहे. म्हणजे ती जो रोल आहे जसं आपण उल्लेख करतात ना की जबाबदारी एकदा तुम्ही घेतली ना खांद्यावरती, मग त्या जबाबदारीचं ओझं जाणून देऊ नका, ते एन्जॉय करा. जिम्मेदारी आपने ली है तो जिम्मेदारी आपको निभानी भी है आणि ती जिम्मेदारी जबाबदारी आता प्रतापनं आपल्या खांद्यावरती घेतले. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, बाहेर पंच बोलतात, पंचाकडे इशारा आलाय, व्हाईट बॉलचा तिथून इशारा आलाय. अरे जिम्मेदारी वो टॉनिक आहे ना, एक बार लो तो उम्रभर तकान नाही मिळत होती. जबाबदारी आता घेतली की जबाबदारी पार पाडायची या निश्चयानं खेळायचंय. नक्कीच पुन्हा एकदा आपण बघितलं प्रताप भोईर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न मात्र आहे. वारंवार मोठा फटका येईल का पाहणं फार जरुरी आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडूवरती केलं आक्रमण. हा काय क्षेत्ररक्षण बघितलं आपण. धावा मात्र अडवल्या, जवळजवळ 2 धावा शेवटच्या अंतिम क्षणाला स्वतःला झोकून दिलं आणि 2 धावा मात्र अडवल्या. चौकार नक्कीच होता तो क्रमांकाला. हा चौकार होता, पण हा अनुभव आहे ना, या मैदानावरती खेळण्याचा अनुभव आहे. त्यांना माहिती आहे ज्यावेळेला चेंडू या जमिनीवरती लँड होईल त्यावेळेला उचली घेणार. मग काय करायचं, त्या चेंडूच्या टप्प्याच्या जवळ जायचंय आणि ते संजीतने केलं होतं. टप्प्याच्या जवळ गेला त्याच्यामुळे चेंडू उसळला जरूर, पण इतका नाही की त्याच्या डोक्यावर जाईल. इतर क्षेत्ररक्षणाला कदाचित या गोष्टी माहिती नाहीत, पण घरच्या मैदानावरती खेळतोय त्याचा फायदा त्यांनाही होतोय. नक्की स्वतःला झोकून दिलं. अक्षरशः आपण बघितलं तर चेंडू ज्या वेगाने आला होता असं वाटत होतं की चौकार नक्कीच येईल, पण शेवटच्या अंतिम क्षणाला चेंडूला रोखलं गेलं आणि ही क्लास आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास गोलंदाजाचा वाढला जातो ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करतात ना. पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट झाला. सिंगल मात्र वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, नाही. प्रताप भोईर सिंगल वरतीच मात्र समाधान मानतोय. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर 40 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. अजून या षटकातील बघितलं तर आपण जवळजवळ 1 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे इथून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे.
आता आपण प्रतापच्या भूमिकेवरती आपण चर्चा केली, पण रोल तिथे भूमीचा आहे ना. तुम्ही सलामीला आल्यात, इतके चेंडू खेळल्यात, आता तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे ती टीमची एखादा मोठा फटका तुमच्या बॅटमधनं यावा. अपेक्षा तुमच्याकडनं सुद्धा आहे, रोल तुमचाही आहे. बरोबर फुल बेस ऑफ द बॅट समोरच्या दिशेनं बरोबर बल्ले का पूरा चेहरा दिखते हुए सिक्सर षटकार. आपण विश्लेषण केलं, कारण आता जो रोल आहे तो भौमिकचा पण आहे. जेवढा प्रतापचा आहे त्याहीपेक्षा भौमिकचा आहे, आणि भौमिकने तंतोतंत पाळलं. आलेल्या चेंडूवरती सरळ भिरकावून दिला आणि 6 धावा मात्र अंकित केल्या गेल्या. 6 धावांनी आपण संघाकडे पाहिलं 46 धावा. आता येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये 10, 15, 20 किती होतील हे पाहणं फार जरुरी आहे. बघा आता कोणी पेप्सी आणले असेल तर तसं सांगेल ना, दिल मांगे मोर या रन मांगे मोर या अगेन मोर. तसं आहे. आता टिवरी संघ मोर अँड मोरची अपेक्षा करतोय, 15-20 धावांची अपेक्षा करतोय. एकविरा नायगाव घरच्या मैदानावरती खेळतोय, पण टिवरीची ताकद त्यांनाही माहिती आहे, गोलंदाजीची स्ट्रेंथ त्यांनाही माहिती आहे, म्हणून ते प्रयत्न करणार. आता शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये 6-8 धावा गेल्या इथून, तर तो धावफलक तुम्हाला रोखायचा आहे. तो 50च्या थोडंसं पुढे जाईल, पण 60 पर्यंत नाही पोहोचणार याची काळजी ते घेतील. पण आक्रमण आता दोन्ही साईडनी होईल. दोन्ही एंडनी फलंदाज आता आक्रमण करतील, याबद्दल काही दुमत नाहीये. कारण भौमिकनी पण आता आपण सांगितलं की हम रुकनेवाले नाहीये. एका साईडला प्रताप भोईरच्या माध्यमातून षटकार आलाय, भौमिकच्या माध्यमातून षटकार आलाय, आणि आता दोन्ही एंडनी फटकेबाजी करावी लागेल, कारण येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ राहिलाय. धाव संख्या 46 वरती आहे. इथून कमीत कमी 64, कमीत कमी 60 हा लक्ष ठेवणं फार जरुरी आहे. तरच एक चांगला सामना पाहायला मिळेल. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू यावेळी खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका मात्र कन्वर्ट केलाय. चेंडू आपण बघितला मिडॉनच्या रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, सिंगल मात्र पूर्ण केली तर सिंगलच्या सहाय्याने धावा 45 पाहायला मिळत आहेत. आणि जसं तुम्ही एक चांगला उल्लेख केला, म्हणजे आता तिथून 47 धावा धावफलकावरती येत, म्हणजे 64चा उल्लेख केला बरोबर. 46 होत्या ना, मग त्याच्या उलट्या करायच्या. 6-4 होता, तो 6-4 तुम्हाला करायचा आहे. आता 6-4 करताना 6-4 पण मारायचे आहेत तुम्हाला. दुसऱ्या बाजूला टीम सांगणार एकविरा नायगाव होते, त्यांनी 4-6 केल्यात, तर आता फार आम्ही 5-4 पर्यंत देऊ त्यांना. 54 पर्यंत 53 पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करूया. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक षटकार टोकला भूमीतनं, तो स्ट्रायकर एंडला आहे. निमिष गोलंदाजी रेडी आहे, खेळण्याचा प्रयत्न होता. पायावरती चेंडू आदळलाय, पंचांचा बोट वर झाला, इन फ्रंट ऑफ द विकेट, लेग बिफोरचा विकेट, पायचीचा गडी बाद. भूमी नायगाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. मॅच रंगला एकविरा नायगाव आणि दुसऱ्या बाजूला टिवरी स्पोर्ट्स त्याच व्यासपीठावरती आगमन होते आदरणीय. आणि आता डॉक्टर पेशामध्ये कार्यरत आहे डॉक्टर पाटील साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. महत्वाचा वेळ बघा, संडे असला का थोडासा त्यांचाही प्रिय असतो, पण आज तो संडे त्यांनी या आपल्या स्पर्धेसाठी दिलेला आहे, तर त्यांचंही मनापासून आभारी आहे आणि सहर्ष स्वागत आहे. पाटील सर, आपलं सहर्ष स्वागत आहे एकविराच्या या मैदानावरती. नक्कीच स्वागत असणार आहे. ओ यावेळी बघा चेंडूला भिरकावून दिलाय सरळ 6 धावांसाठी षटकार. सूरजनं काय फटका केलाय विजय. पहिल्या चेंडूवरती कडक बेधडक आणि डायरेक्ट गेलाय सडक, डायरेक्ट रस्त्यावरती जाऊन हा चेंडू गेलाय. पहिल्या चेंडूवरती आला, पहिलं टोकला षटकार सूरजनं, आणि धावफलका जाऊन पोहोचलाय 53 वरती जाऊन पोहोचलाय. तुम्ही म्हटले बाबा 64 पर्यंत पोहोचेल, बघूया तो प्रवास चाललाय टिवरीच्या संघाचा. नक्कीच ज्या प्रकारचा अडुमन आम्ही सामना सुरू व्हायच्या आधी लावला होता की 60-64, आणि आता आपण पाहिलं तर 53 धावा या धावफलकावरती लावाल. तर सूरज फलंदाज आलाय आणि त्यांनी तापवलंय, गोलंदाजावरती केलाय हमला आणि चेंडू नाही थांबला. अशा प्रकारचा खेळ सध्याच्या कडीला मैदानावरती पाहायला मिळतो. पुढचा चेंडू यावेळी बघितला तर अक्षरशः खराब चेंडू.
नोचा इशारा येतोय पंचांकडून आणि या चेंडूवरती धावा 2 मिळालेल्या आहेत. या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या 55 धावा. पण हा चेंडू ज्या वेळेला हाताळला गेला ना, म्हणजे 2 एक्सप्रेशन होते. त्या एसटी रिक्षाकडे एक्सप्रेशन भाई कैसी गेंद आली आहे, पण डगआउट मधनं आला की बाबा तुम्ही अटेम्प्ट का केला नाही त्या पटक्याला खेळण्यासाठी. 2 एक्सप्रेशन आलेले आहेत. 2 हावभाव आपण मैदानावरती पाहिलं आहे. आता त्या पंचांचं बोट सुद्धा वर जाणार आहे, तर थोडंसं गोल गोल फिरणार आहेत. आणि नेहमीच तुम्ही म्हणता विजयजी कसं उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट आहे. चेंडूचा इशारा येतोय. स्ट्रायकर एला फलंदाज प्रताप रेडी आहे. नक्कीच फ्री हिट साठी फलंदाज सुद्धा आपण बघितलं तयार आहे. प्रताप भोईर या चेंडूवरती चेंडू सीमा पार करेल का, पाहावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं लेग सर्जन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलच मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावाची गती आता बघितली 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळणार. येणारा काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या चेंडूवरती या मॅचचं भवितव्य आहे असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे अब तक 56 बने नाना पाटेकरचा एक प्रसिद्ध चित्रपट होता अब तक 56. आता 56 बनल्यात. आता 56 वरनं पुढे किती गाडी जाते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एला फलंदाज सूरज बॅटची कडा पाठीमागे रुपेशच्या हाताला लागलाय. चेंडू कडा लागला होता पण थांबले. महत्वाचं काय होता, चेंडू जात होता, वेगानं जात होता पाठीमागे, त्याला रोखण्यामध्ये रुपेश कोहली सक्सेस झाले. एक धावे चेंडूवरती पूर्ण 57. मागच्या मॅच मध्ये 59 झाल्यात आणि आता 57 वरती पोहोचलाय टिवरीचा संघ. 57 धावा झाल्यात. या चेंडूवरती काय येईल, षटकार येईल, चौकार येईल, सिंगल डबल काय येईल, यावरती भरपूर काही अवलंबून आहे. संचित पुन्हा एकदा आपण बघितलं तर गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. जवळजवळ 15-20 पावलाचा रनअप आपण पाहिलं तर समोरच्या एंडकडून गोलंदाजी करत असताना संचित. प्रताप भोईर शेवटचा चेंडू, एक नामवंत असा खेळाडू पालघर जिल्ह्यातील ज्यांनी खूप मोठं क्रिकेट खेळलंय, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार येईल का, चौकार येईल का, हे पाहणं फार जरुरी आहे. निमेश गोलंदाजी मार्क वरती पाहायचं आहे पुन्हा निमेश कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. हो यावेळी बघा पुढे खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर 2 खेळाडूंच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. विशाल स्वतः धावतोय वेगाने. चेंडू जाईल का सीमा पार, बघता 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 चेंडू गेला सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. हा आला चौकार. धावफलकावरती लागला गेला. ज्या प्रकारचा अनुमान आम्ही समालोचन कक्षामधून केलं होतं की 60 धावा व्हायला हव्या, त्या पूर्ण झाल्यात. 61 धावा झाल्यात. आता 62 धावाचं आव्हान आहे आणि 62 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील यासाठी थोडस आपल्याला वेळ द्यावा लागेल. थोडासा वेळ आहे तर 5 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावा 62चा पाठलाग करायचा आहे. त्यावेळेला थोडासा वेळ आहे. आपण व्यासपीठावरती अतिथी आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. दीपेश फाउंडेशनचे सन्माननीय दिनेशजी पाटील आहेत व्यासपीठावरती, त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. दिनेशजी पाटील आहेत, त्यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. एकविरा क्रिकेट क्लबच्या वतीनं हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी योगदान सुद्धा आहे. मनापासून आभार. नक्कीच महत्वाचा वेळही आपण दिलाय. त्यांचा इथे शुभ सन्मान माहिती उद्धार अशी शाल आणि त्यानंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. त्यांना अजून एक व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर डॉक्टर पाटील सर आहेत तिथे उपस्थित. आणि आज संडेचा वेळ नक्कीच म्हणजे डॉक्टर म्हटलं की संडे थोडंसं मोकळा असतो, पण आज तुम्ही या नक्कीच स्पर्धेसाठी नक्कीच दिलाय. तर आपल्या इथे शिवनासरा डॉक्टर नितीन पाटील बघा, तुमची उपस्थिती महत्वाची होती. इतका वेळ तुम्ही या एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडीच्या स्पर्धेला दिलेल्या आहेत. शरदजी बोकाळे त्यांच्या शुभस्थापना आणि एक क्रिकेटर म्हणून सुद्धा त्यांचं योगदान आहे. पण आज तेच क्रिकेटची ओढ आपल्याला या मैदानापर्यंत घेऊन आलेली आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. कारण क्रिकेटशी जुडलेलं आपलं नातं जे ऋणानुबंध आहेत एकविरा क्रिकेट क्लिपची तेही सुद्धा आहेत. त्यानंतर आम्ही विनंती करू सन्माननीय स्टॅनी कोहलीजी, आपल्याला विनंती, आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती या. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित विनोदजी भोईर यांचाही ते शुभ सन्मान केला जाणार आहे. शशिकांतजी आहेत तिथे उपस्थित, त्यांच्या
शुभस्ते हा सन्मान विनोदजी भुईर यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. दीपेश फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असणारे आणि फार मोठं कार्य दीपेश फाउंडेशनचं सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान इथून केला जातोय. शॉल दीपेश फाउंडेशनचे विनोदजी भोईर यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. कारण प्रत्येकाचं योगदान आहे, प्रत्येकानं दिलेली साथ आहे, एकविरा क्रिकेटशी जुळलेलं एक नातं आहे, जे नातं जपण्याचा प्रयत्न प्रत्येकानं इथून केलाय. त्यानंतर सन्माननीय रत्नदीप विश्वास हे सुद्धा आहेत उपस्थित, त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. हर्षद महाराज आहे त्यांच्या शुभस्ते आपण हा सन्मान रत्नदीपजी यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मॅच ऑन ठेवायचे मध्ये आपण शुभ सन्मान इथे चालू राहणार आहेत. तर रत्नदीपजी आहे त्यांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आपण सुद्धा आज रविवारचा दिवस आहे, या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती आपण दर्शवलेली आहे आणि हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय स्टॅनी कोहली जी आहेत, स्टॅनी कोहली यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. सर आपल्याला विनंती, आपण पुढे या स्टॅनीजी, आपला इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. स्टॅनीजी आहेत एक क्रिकेट प्रेमी म्हणूया किंवा या नायगावशी जोडलेलं त्यांचं नातं आहे आणि आज म्हणून मी क्रिकेटशी जोडलेलं नातं आहे, कारण ती ओढत असते, क्रिकेटची ओढत असते जी आपल्याला मैदानापर्यंत घेऊन येत असते. जुने जाणते खेळाडू आणि एक काळ गाजवलेले स्टॅनी कोहली आहेत, त्यांचा इथे शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आपण आणि यानंतरचा मॅच टॉस केला जाणार आहे. एका बाजूला कोचिवडा 11 आणि दुसऱ्या बाजूला पांजू स्पोर्ट पांजू. थँक्यू डीजे, थँक्यू तुकाराम मागेला सर यांचा आवाज आपण ऐकला. तर कोचिवडा 11 कॅप्टन लवकर या. पांजू स्पोर्ट पांजू, पांजू संघ आपला देखील कॅप्टन कुमार असेल किंवा पियुष भोईर, आपण देखील या. कोचिवडा संघाचा संघनायक धन्यवाद. अब अगले मुकाबले की तरफ चलेंगे जहां पर हमारे साथ जुड़ेंगे इसी परिसर का एक बुलंद आवाज अक्षय साटम, जो चंद्र के सभी टूर्नामेंट हाल फिलहाल उन्हीं वही कर रहे हैं. पिछले कई सालों में उन्होंने अपने आप को प्रोग्रेस किया है और फिर एक बार हमारे साथ जुड़ते हुए. तो अक्षय साटम जी, आपका भी हार्दिक स्वागत है इस मंच पर. थँक्यू विजयजी पाटील. अर्नाळ्याचा गोड आवाज. मागील वर्षी देखील आपण जोडलं होतं या स्पर्धेला आणि पहिला दिवस होता त्या स्पर्धेचा आणि मजा आलेली. आज देखील मजा येईल. खूप काही शिकायला मिळते तुमच्याकडून आम्हाला आणि तुकाराम मांगेला सरांकडून. 62चं आव्हान आहे. आव्हान जरी या मैदानाचा रचण्याचा विचार केला तर हे आव्हान आपण म्हणू शकतो की एक फायटिंग टोटल आहे. जरी छोटं वाटलं तरी मात्र एकविरेचं होम पिच आहे आणि टिवरी संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. टिवरी संघाकडे विचार केला तर प्रताप भोईर, शेखर असेल, त्यानंतर दाऊल शेख आणि वीरेंद्र असे चांगले चांगले गोलंदाज आहे या संघामध्ये. बघूया कोणत्या 4 बॉलरचा वापर केला जाईल. टिवरी स्पोर्ट टिवरी आपण लगेच फिल्डिंग सेट करायचं आहे. दीपेश फाउंडेशनचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केली जात आहेत आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची स्पर्धा 3 ते 7 एप्रिलला तुम्हाला पाहायला मिळेल डेच्या फॉर्मॅट मध्ये. भव्य दिव्य ती स्पर्धा आणि ज्या वाहन आहेत, गाडी ज्या पार्किंग करता, तुम्हाला पार्किंग झोन आहे, सेफ झोन मध्ये पार्किंग करा आणि येणाऱ्या माणसांना तो रस्ता देखील मोकळा ठेवा. हीच नम्रतेची विनंती आहे प्रत्येक प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि आयोजकांना देखील. कोचिवडा 11 कॅप्टन येऊ द्या.
पांडुस्पट पांडू संघाचा कर्णधार आज मला वाटते आतिश भोईर आहेत, आमचे जवळचे मित्र. आदरणीय स्टॅनीजी यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉइन स्पिन स्टॅनी साहेबांच्या शुभ हस्ते. आणि जे आमचे प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती केली आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. टॉस बॉक्स मधून सरळ इकडे या, इकडे जागा आहे तुमची. रुपेश मेस्त्री सर इशारा करतायत. गेम ऑन देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि इथे टिवरी एक्सप्रेस वीरेंद्र यादव बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त वेगवान गोलंदाज आहे. तर स्ट्राईक एंडला बॅटर आपण बघतोय रुपेश कोळी, रन मशीन या संघाचे. पहिलाच बॉल शॉर्ट पुल करायचा होता आडव्या बॅटने आणि इथे मात्र एक चेंडू निर्धाव जातोय. जबरदस्त चेंडू होता आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. निश्चित 62 रनों का लक्ष्य यहाँ पर. और देखिए जो जिंदगी में जो भी आपको हासिल करना है टाइम पे हासिल करिए, क्योंकि जिंदगी मौका कम धोखा ज्यादा देती है. विशाल कोहली एक टेनिस क्रिकेट का बड़ा नाम इस समय बल्लेबाजी के लिए. अगली गेंद ओ इस बार उठा लिया है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं मिड विकेट रिजर्व में. जब तक गेंद ट्रैवल हो यहाँ पर देखिए रन मिलेंगे 4 चौकार. संकट आली कितीतरी पुन्हा पुढे. थँक्यू कॅमेरामॅनला विनंती केली टॉस बॉक्सच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा. स्टॅनीजी शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका साईडला जीवदानी स्पोर्ट आहे, एका साईडला एकविरा स्पोर्ट्स आहेत. 5 ओव्हरचा मॅच, 2 ओव्हर पॉवर प्ले असतील. 4 बॉलरचा वापर तुम्हाला करावा लागेल. एकविरा स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स झाला. स्टॅनीजींना विनंती केली आपण विराजमान व्हायचं अतिथी कक्षामध्ये. टॉस जिंकलाय खोचिवडा 11. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करायचं. ऑल द बेस्ट. जास्त चर्चा नसेल कारण की मॅच ऑन आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय खोचिवडा टीमने. धन्यवाद. अक्षय पांडव यांचा आवाज आपण ऐकत होतात. यावेळी पहा जबरदस्त सामना मैदानावरती. एका साईडला टिवरीचा संघ, एका साईडला एकविरा संघ. 2 संघामध्ये लढत पाहायला मिळते है. बहुत ही बढ़िया क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ. हितेश अपन देखिए कि इस गेंद के ऊपर प्रहार किया है. और रुपेश कोहली एक टेनिस क्रिकेट का बड़ा नाम. अब देखिए अगली बार आक्रमण जरूर किया जाएगा. इस बार इसी के लिए इन्हें बुलाया गया है. गेंद जाती हुई सीधी 6 रनों के लिए. बेहतर छक्का आता हुआ, मधुर संगीत आता हुआ. नायगाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गबान दमदार एकच संघ हाय. रुपेश कोहलीच्या बॅट मधून येतोय दर्जेदार षटकार आणि षटकांनिशी धावपळक वेगाने पुढे सरसावते येऊन पोहोचले. 10 रन. पहिला बॉल डॉट, दुसरा चौकार, तिसरा षटकार. इथे आक्रमण केलं जातंय. रुपेश कोहली ये एक टेनिस क्रिकेट का उभरता हुआ सितारा इस समय बल्लेबाजी करते हुए. एक छक्का आया, एक चौका आया. अब दबाव है टिवरी के ऊपर, क्योंकि टिवरी को इस मुकाबले को जीतना है तो यहाँ पर रनों के ऊपर अंकुश लगाना पड़ेगा. अगली गेंद फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद. यहाँ पर फिर से एक बार खेलने का प्रयास. गैप में यहाँ पर जाती हुई गेंद तेज तर्रार मिलेंगे 4 तो हो जाएगा बड़ा पार. कम ऑन डीजे. धुवाधार बॅटिंग रुपेश कोहलीच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांकरता संजीवनी आहे. खास करून एकविरा स्पोर्टच्या माध्यमातून, एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ऑडियन्स कॅच आयवा जेल घ्या आणि 100 रुपये आयोजकांच्या माध्यमातून एकविरा स्पोर्टच्या माध्यमातून घेऊन जा. प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. ऑडियन्स कॅच आयवा कॅच घ्या आणि 100 रुपये एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून घेऊन जा. 4 बॉल 14 धावा. रुपेश कोहली मॅन इन फॉर्म. बहुत ही बढ़िया क्रिकेट इस समय रुपेश कोहली के बल्ले से निकलता हुआ. यहाँ पर धुआंधार अच्छी बल्लेबाजी करते हुए अगली गेंद रुपेश कोहली. इस बार आर्या पार रन मिलेंगे. षटकार. दिलाय आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवून दिलाय. जबरदस्त फटका रुपेश कोहली. खऱ्या अर्थाने खूप दिवसानंतर त्याची देखील बॅट लागते. 20 धावा. वीरेंद्र के ऊपर हमला बोला. यहाँ पर क्यों मैं ओपनिंग के लिए आया हूँ और क्यों मुझे भेजा है. हर गेंद के ऊपर आक्रमण करना चाहते थे, इस बार फंस गए. थोड़े से हल्के हाथों से गेंदबाजी की. पहला ओवर यहाँ पर खत्म होता है और पहले ओवर के बाद रनों की गति हम देखेंगे तो 20 रन जो रन आने चाहिए वो आ चुके हैं.
नक्कीच 20 धावा आल्यात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग होते आणि इथे मात्र चांगली बॅटिंग रुपेश कोहलीच्या माध्यमातून 62चा पाठलाग करत असताना येणारे 24 बॉल 42 ची गरज. ऐकूया सुंदर संगीत. गाव गवान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय कोलीवाड्या नायगाव गवान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. धन्यवाद धन्यवाद डीजे. क्या खिलाड़ी है यहाँ पर रुपेश कोहली. मुझे प्रोफेशनल क्रिकेट में क्यों बुलाया जाता है, मैं यहाँ से कहाँ तक खेल सकता हूँ, मेरे गांव का नाम कैसे रोशन कर सकता हूँ, ये दिखाते हुए इस बार रुपेश कोहली. रुपेश का बल्ला बोलता है तो यहाँ पर सामने वाले टीम को चुप रहना पड़ता है. अब जो जिम्मेदारी होगी वो एक प्रताप भोईर के ऊपर होगी. प्रताप भोईर में वो क्षमता है, वो खेल दिखा सकते हैं क्योंकि ऑलराउंडर प्रदर्शन करते हैं, लेकिन आज का दिन उनके साथ में है ये भी देखने वाली बात होगी. अक्षय 20 रन बने हैं. प्रताप भोईर आला बॉलिंग मार्कवरती. अनेक उन्हाळे पावसाळे ज्याने क्रिकेटच्या माध्यमातून पाहिल्यात. अशक्य अशा गोष्टी शक्य करणं प्रताप भोईरची ओळख आहे आणि आज खऱ्या हाताने पहिल्या ओव्हरला 20 धावा आल्या. नेहमीच सुरुवातीचं षटक आपण पाहतोय प्रताप भोईरचं, मात्र आज वीरेंद्रला दिला. वेगवान गोलंदाज होता, लेंथ लाईन मध्ये तितका कंट्रोल दिसला नाही आणि रुपेश कोहली बरसला गेला. पहिला बॉल यावेळी फक्त बॅकफुटला जाऊन स्लॅश केले चेंडूला आणि इथे मात्र पॉइंट रिझनला फिल्डर आहे. एकच धाव कंप्लीट केली जाईल. 21 धावा या फलकावरती. 62चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात म्हणजे कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाला करावा लागेल. अमर और रुपेश यहाँ पर देखिए अब 21 रन बने हैं. यहाँ पर प्रताप भोईर की अगली गेंद फिर से एक बार हल्के हाथों से डालेंगे. इस बार घुमा दिया है, इसीलिए इस खिलाड़ी का नाम लिया जाता है. इसमें क्षमता है, क्वालिटी है, आत्मविश्वास है और आत्मविश्वास के साथ गेंदबाजी कर सकते हैं ये दिखाते हुए प्रताप भोईर. आणि जबरदस्त फ्लाइट दिला होता. स्लोअर वन चेंडू होता, चेंज ऑफ पेस केला होता. पुढचा बॉल आणखीन एक बघा. इथे खानाखुणा ओळखणं महत्वाचं आहे बॅटरकडे आणि ते ओळखलं गेले की कुठे कमतरता आहे रुपेश कोहलीची. तर हे चेंडू फेस करताना थोडा दबाव दिसतोय बॅटरवरती. नीचे हल्के हाथों से डालते हैं, गेंद को घुमाते हैं और इनकी क्षमता, इनकी क्वालिटी, इनका क्लास, इनका दर्जा है, यही है प्रताप भोईर. अगली गेंद गेंद के ऊपर आना चाहिए, जगह से खेलने का प्रयास. फिर से एक बार गेंद सिंगल की तरफ जाएंगे, यहाँ पर सिंगल ही मिलेगा. मतलब अच्छी गेंदबाजी, काबिल और तारीफ गेंदबाजी करते हुए प्रताप भोईर. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी आणि रुपेश कोहलीच्या अगेन्स्ट अनेक वेळा खेळले. चांगले मित्र देखील आहेत, मात्र आज चांगली गोलंदाजी प्रताप भोईरच्या माध्यमातून. 4 बॉल मध्ये 2 धावा दिल्यात. 22 धावा या फलकावरती. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळला. इथे क्षेत्ररक्षक आहे सूरज, जबरदस्त फिल्डिंग करतोय कारण की कॅच घेण्याचा प्रयत्न होता सूरज किनी. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला आहे आणि चांगल्या चेंडूला स्टॉप केला. कुठेतरी संघाकरता धावा वाचवल्या गेल्या. एका धावेने धावपळत 23 धावा 5 बॉल. नक्कीच कमबॅक केले आपण पाहिलं तर या गोलंदाजांनी. कारण प्रताप आता आपण बघितलं तर धावा देत नाहीये, थोडस प्रश्नामध्ये जरूर टाकलाय. पुढचा चेंडू ओ ब्लॉकल चेंडू होता. काय कमालची गोलंदाजी यावेळी हाताळलंय. षटक क्रमांक 2 पूर्ण होतोय. 2 षटकानंतर धावा आपण बघितल्या तर 23 धावा. कम ऑन डीजे. वेलकम कुमार भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. यायचं आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये कुमार भोईर. थँक्यू. प्रेक्षकांकरता पुन्हा एकदा सुवर्ण संधी. एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सीमारेषेच्या बाहेर, पडद्याच्या बाहेर कॅच घ्या आणि 100 रुपये एकविरा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून घेऊन जा. आयवा झेल ऑडियन्स कॅच. 23 धावा झाल्यात फलकावरती. या ओव्हर मध्ये अवघ्या आल्या 3 धावा. प्रताप भोईरने करून दिले कमबॅक आणि जबरदस्त टिचून मारा केला. कुठेतरी विशाल आपण बघतोय रुपेश कोहलीला इथे दबाव मध्ये टाकले बॅटरने. गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी राहिले. गोलंदाजच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवरती आलाय स्वप्नील, आणखी एक वेगवान गोलंदाज. स्वप्निल यहाँ पर देखिए 2 ओवर के बाद रन संख्या 23 रन, पहले ओवर के बाद रन संख्या 20 रन. इस ओवर में सिर्फ 3 रन आए हैं. अब यहाँ पर देखिए मैच में वापस बनाया है प्रताप भोईर ने. क्षमता, अपनी क्वालिटी, अपना आत्मविश्वास दिखाया हुआ है. अब आने वाले गेंदबाज यहाँ से अच्छी गेंदबाजी करते हैं तो दबाव एकविरा के ऊपर होगा. यहाँ से रन आने बहुत जरूरी है. रनों को रोकने का काम यहाँ पर टिवरी की टीम करेगी, लेकिन रनों का बढ़ाने का काम एकविरा स्पोर्ट नायकों की टीम. अगली गेंद फिर हल्के हाथों से ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद. यहाँ पर 1 रन मिलता हुआ. रन संख्या 24 रन. एक रन बहुत ही महत्वपूर्ण होगा. अक्षय
वाईट बॉल येतो आउटसाइड ऑफ स्टंप आणि इथे मात्र काहीतरी वेगळं करायचं होतं. चेंज ऑफ पेस, लेग कटर चेंडू, बाहेर निघणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक पुढे सरसावले 24च्या घरामध्ये. पुढचा बॉल स्लोवर वन चेंडू होता. पुन्हा एकदा थोडासा जास्त टर्न मिळतोय चेंडूला, जास्त कट होतोय आणि इथे मात्र ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. हेच प्रताप भोईर इथे समजवताना गोलंदाजाला 2 वाईड आल्यानंतर धावपळक 25. निश्चित यहाँ पर देखिए हल्के हाथों से डालने का प्रयास किया जा रहा है. उन्हें पता है तेज गेंदबाजी करोगे तो यहाँ पर धोखा हो सकता है, खतरा हो सकता है. इसलिए जिस तरह की गेंदबाजी प्रताप भोईर ने की उसी तरह की लेन के साथ गेंदबाजी करना चाहता है स्वप्निल, लेकिन ये काम थोड़ा सा जम नहीं रहा है. गेंद टिपा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकल रही है. व्हाइट का इशारा निरंतर खराब. ओहो ये क्या हो रही है, इस बार अंदर आ गई है और विकेट का पतन होता हुआ, विकेट गिरता हुआ और मधुर संगीत आता हुआ. 40 वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी ही पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरतीचा आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद धन्यवाद विजय. यहाँ पर नए बल्लेबाज विवेक कोहली मैदान में जाते हुए एक तरफ रुपेश है. रुपेश की विकेट बहुत ही महत्वपूर्ण होगी इस क्रिकेट के लिए. विकेट के ऊपर रुपेश रहेंगे. एकवीरा स्पोर्ट नायगांव यहाँ पर जीतने की उम्मीद ज्यादा रहेगी. लेकिन एक तरफ देखिए अब विवेक गए हैं. विवेक और रुपेश के बीच में किस तरह पार्टनरशिप होती है यह आने वाला समय बताएगा. समय के पहले और समय के बाद किसी को कुछ नहीं मिलता. आपको जो भी करना है समय भी करना पड़ेगा, नहीं तो समय तय करेगा आपका क्या करना है. नक्कीच इथे विकेट गेल्यानंतर 25 धावा आणि इथे आता स्वप्नीलने मूड बनवलाय. स्वप्नील चौधरी बॉलिंग मार्क वरती चांगली गोलंदाजी करत असताना बॅटची मला वाटते एज लागली होती. त्यानंतर एस्टन वरती चेंडू प्लेड ऑनच्या माध्यमातून विकेट गेला आणि 2 वाईट टाकल्यानंतर 2 बाहेर काढलेले चेंडू आणि यावेळी आतमध्ये टाकलेला चेंडू थोडा बॅटर फसला गेला. स्लॉट मध्ये चेंडू होता मात्र मोठा फटका खेळू शकले नाही म्हणून विकेट गेलाय. पुढचा बॉल स्वप्नील चौधरी या गोलंदाजाचा मोठा फटका खेळायचा. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे वीरेंद्र. दिवस खराब असला तर अशा चुका होतात. चांगला फिल्डर आहे मात्र गोलंदाजीमध्ये 20 धावा आणि फिल्डिंग करताना झेल सुटलाय. चौकार. बने यहाँ पर देखिए विकेट जरूर मिलता था लेकिन यहाँ पर खराब फील्डिंग. ओ इस बार उठा के खेला गेंद यहाँ पर तेज तरार जाती हुई. यहाँ पर देखिए बहुत अच्छी कोशिश यहाँ पर जरूर की थी. 1 रन यहाँ पर मिलता हुआ. 30 रन अब यहाँ पर बने हैं. आधा पल्ला पार किया अक्षय. आने वाले दिनों में आने वाले समय में अब आधा पल्ला पार करना है. नक्कीच अर्धे धावा झाल्यात मात्र 62चा पाठलाग करत असताना अजून 32 धावेची गरज आहे. येणारे बॉल आहेत टोटल जर विचार केला तर या षटकामध्ये 3 म्हणजे 2 षटक. 15 बॉल शिल्लक. दाऊल शेखने कॅच सोडलाय. स्लोवर वन चेंडू होता. पुन्हा एकदा दाऊल शेख चेंडूच्या मागे येतो. इथे मात्र जबरदस्त एफर्ट्स आणि बिझी खेळाडू आहे. भरपूर चांगलं फिल्डिंग त्याचं नेहमीच पाहिलंय. या अगोदर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर चेंडू वरती आला. नजर हटी तो दुर्घटना घटी बऱ्याच वेळा पाहिलंय आणि इथे कॉन्सन्ट्रेट होतं. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं होतं. एकच धाव. नहीं बढ़िया. यहाँ पर फील्डिंग जरूर 3 रन महत्वपूर्ण अपनी टीम के लिए बचा है. यहाँ पर देखिए स्वप्निल के ऊपर हमला बोलने का प्रयास जरूर किया जा रहा है लेकिन निरंतर अच्छी फील्डिंग का नजारा पेश करते हुए टिवरी के खिलाड़ी. इस बार उठा दिया, इस बार उठा दिया, इस बार उठा दिया. गेंद आर या पार, सीमा पार. मिलेंगे रन 6 षटकार. थँक्यू. जबरदस्त फटका ऑन दी अप इनसाइड आउट आणि काय फटका सजवलाय. असे कमी बॅटर असतात ज्यांच्या बॅट मधून या प्रकारचे फटके येतात आणि हा फटका पाहिला तर रुपेश विवेक याच्या बॅट मधून हा षटकार आला. रुपेश मात्र नॉन स्ट्रायकिंगला एन्जॉय करतोय सध्या. 5 बॉल फटकावरती 37 धावा. पुढचा बॉल स्लोवर वन चेंडू. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका आहे. फिल्डर येईल. वीरेंद्र अगोदर कॅच सुटला
मात्र कधी कधी बॅड पेच कधी कधी गुड पेच येत असतो क्रिकेटमध्ये आणि इथे मात्र हा कॅच सजवला बनवला आणि इथे चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड जजमेंट सहित हा अफलातून कॅच 37 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ची गरज 12 बॉल मध्ये म्हणजे इथे 12.50 चा रिक्वायर रन रेट मेंटेन करावा लागेल. चांगली बॅटिंग केली विवेकने देखील. कमी चेंडू मध्ये आपल्या चांगल्या धावसंख्येचं योगदान त्याच्या बॅट मधून आलंय. टोटल 11 धावा 3 बॉल मध्ये. 12 बॉल 25 स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. 12 गेंदों में 25 रनों की जरूरत है. मैच अब यहाँ से खत्म नहीं हुआ है. अभी भी दोनों टीमों को बराबर यहाँ पर फासला है. इस फासले के अंदर जो हौसला है और हौसला करके जो बुलंद यहाँ से आगे निकलेंगे वही इस मैच को जीत पाएंगे. कभी हार में कभी जीत में किंचित नहीं भयभीत में. इस तरह का खेल अब यहाँ पर दिखाना पड़ेगा. कभी आर या पार का क्रिकेट है, कभी संघर्ष का क्रिकेट है, कभी हार और जीत का क्रिकेट है, कभी दिन और रात का क्रिकेट है. 12 गेंदों का खेल यहाँ से शेष बाकी है और यहाँ से 25 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. देखिए अब गेंदबाजी के लिए स्वयं गेंदबाज प्रताप भोईर जिन्होंने पिछले ओवर में सिर्फ 3 रन दिए थे और एक महत्वपूर्ण ओवर वहां पर डाली थी. अब ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण होगी. अक्षय, इस ओवर में कम से कम 10 से 12 रन निकालने ही पड़ेंगे एकविरा स्पोर्ट को. आणि बॅटिंग करणारा संघ तोच विचार करत असेल. 15 पेक्षा जास्त, 10 पेक्षा जास्त आणि गोलंदाजी 6 पेक्षा कमी, 8 पेक्षा कमी आणि विकेट इम्पॉर्टंट असेल. कारण की शैलेंद्र घोडेकर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. सिक्सर किंग. दोन्ही बॅटर महत्वाच्या या संघाकरता. प्रताप 3 स्टार एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळतात. आडव्या बॅटने केला. मिड विकेट रिझनला भूमित आहे. चांगली फिल्डिंग करतोय, चांगली फेकी आणि इथे मात्र एकच धाव. शैलू आलाय आणि शैलूकडे मोठे फटके नेहमीच आपण पाहिले. त्याच्या बॅट मधून धूमधडाका येताना दिसला. इथे 4 षटकारांची गरज आहे. मात्र येणारे चेंडू आहेत 11-24. निश्चित शैलू के बारे में कहना चाहूंगा. व्यावसायिक क्रिकेट के लिए नायगांव से पहला क्रिकेटर जो बना था, जो बाहर वाली टीम से खेलने वाला पहला क्रिकेटर शैलू के रूप में देखने को मिला. व्यावसायिक क्रिकेट में सुयोग वैती, नितिन कोहली जैसे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी इस क्षेत्र से मिला है और इस बार गेंद को भेज दिया है सीमा रेषा पार. षटकार. संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू. चांगल्या पद्धतीने बॉलला रीड केला. त्यानंतर मात्र इथे चांगला बॉटम हँडचा वापर देखील केला. चेंडू जसा आला तसा पाठवून दिले मिड विकेटच्या बाहेर. हा ट्रेडमार्क फटका आहे शैलेंद्र घोडेकर यांचा. 44 धावा फलकावरती. प्रताप भोईरला कमबॅक करावा लागेल. पुढचा बॉल. यावेळी चांगला फटका आहे. इनसाइड आउट ऑन दी. वीरेंद्र पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग होते आणि इथे मात्र एक धाव. एका धावाने धाव पळक पुढे सरसावलंय. 45च्या घरामध्ये 45 रन्स ऑन दी बोर्ड. 12-25 ची गरज होती. त्यानंतर 8 धावा आल्यानंतर थोडं समीकरण चेंज होते. निश्चित इक्वेशन चेंज जरूर हुआ है. अभी भी मुकाबला ऑन है. टिवरी की टीम को कमबैक करना पड़ेगा. 9 गेंदे और 17 रन की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. 9 गेंदे बनाम 17 रनों की जरूरत. कौन जीतेगा कौन हारेगा, लेकिन क्रिकेट की जीत जरूर होगी. अगली गेंद और इस बार बैकफुट पे गए. पंच किया. बहुत लंबे समय से प्रयास कर रहे थे उस दिशा में खेलने का और अब सक्सेस पाते हुए 6 रन. थँक्यू. यावेळी मात्र चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड बॅटरचं. कारण की 2 चेंडू भीड झाला होता सुरुवातीच्या ओव्हर मध्ये. इथे बॅकफुटला गेला, जागा बनवला. आडव्या बॅटने या चेंडूला पुल केला आणि कंट्रोल पुलचा फटका होता. कंट्रोल मध्ये होता आणि चांगली बॅटिंग. येणारे बॉल आहेत 8 मध्ये 11 कंपल्सरी चेसिंग. अजून मॅच संपलेला नाहीये. 8-11 इथे धावा होऊ देखील शकत नाही आणि जर अशीच बैटिंग राहिली तर 2 बॉल मध्ये देखील मैच फिनिश हो सकते. निश्चित प्रताप भोईर के ऊपर आक्रमण किया गया है. पहले भी बहुत बार प्रयास किया, असफल रहे. इस बार सक्सेस पाया है. इस बार देखिए फिर से एक बार जगह से खेलने का प्रयास. आड़े बट्टे से बल्लेबाजी करने के लिए प्रताप भोईर यहाँ पर कमबैक करेंगे. क्षमता इनमें भी है, लेकिन ये देखिए पहले ओवर में 3 रन दिए थे, अब थोड़े से महंगे साबित होते हुए, क्योंकि अभी आपके पास पर्याय नहीं है. पर्याय नहीं है क्योंकि आप हर गेंद के ऊपर यहाँ बल्लेबाज प्रहार करेगा. 7-11 प्रताप भोईरने चांगला कमबॅक केलाय आणि ते कमबॅक या चेंडूवरती देखील करावा लागेल. महत्वाचा चेंडू. बॅटर बघूया कशा प्रकारे सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न. लोवर फुलटच बॉल होता, गॅप मध्ये ढकलायचं होतं. भूमीतने चांगली फिल्डिंग केली. 1 हँडेड चेंडूला स्टॉप केलंय आणि आता पुन्हा एकदा तोच थ्रिलर, तोच रोमहर्षकपणा.
बिग बॅटल अँड बिग फाईट 50-50 मॅच आहे. 6-10 या मैदानाचा विचार केला तर 6 बॉल 10 2 बॉल मध्ये देखील होतात आणि सिंगल डबल जर आले नाहीत आणि कॅचेस उडाले तर इथे 10 धावा देखील डिपेंड होऊ शकतात. हे पाहिले आपण कालच्या दिवसात देखील. द ग्रेट मराठा संघाने 71 धावांचा पाठलाग केला होता आणि शेवटला 6 बॉल 16 धावा झाल्या नाही. 87 धावा या स्पर्धेतला हायस्ट स्कोर आहे, मात्र तो देखील चेस केलेला आहे. म्हणून इथे कोणतीही धावसंख्या छोटी आणि मोठी नाही, सेफ नाही. इथे जो जशी खेळी करेल तो संघ विजय होईल. म्हणूनच 100% दोन्ही टीमला द्यावं लागेल. ऐकूया सुंदर संगीत, चर्चा जारी राहील. संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी ही पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू. थँक्यू. जुना संघ आहे एकविरा क्रिकेट क्लब आणि 40 वर्षाची परंपरा. दरवर्षी आपण पाहिले, दरवर्षी भव्य दिव्य मानाची स्पर्धा असते, आकर्षित करणारा ट्रॉफी. आणि जेव्हा घरची स्पर्धा असते त्यावेळी एक वेगळा रूप या संघाचा पाहायला मिळते. म्हणून होम पिचचा ऍडव्हान्टेज नक्की असेल या संघाला. 6 बॉल 10 मात्र टिवरी संघ देखील बनून राहिलाय आणि आलाय शेखर पाटील बॉलिंग मार्क वरती. 6 गेंदों में 10 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए. अब ये 10 रन कैसे बनाएंगे, क्योंकि 2 स्टारकास्ट खिलाड़ी समय मैदान में. शैलू ने भी यहाँ पर देखिए अपना जलवा दिखा दिया है. तो एक तरफ हम देखिए रुपेश गोली जो सलामी बल्लेबाज आए थे, जिन्होंने काफी अच्छी बल्लेबाजी की है. 6 गेंदे और 10 रन इस मुकाबले को जीतने के लिए. आर या पार की लड़ाई इस समय इस मैदान में चलती भी. अगली गेंद देखिए, यहाँ पर गेंदबाज के ऊपर भी दबाव होगा, क्योंकि बल्लेबाज दोनों बेहतरीन बल्लेबाज है. टेनिस क्रिकेट विश्व में इनका बहुत प्यारा नाम लिया जाता है. लेकिन आज का क्रिकेट कैसा है, क्रिकेट का खेल और आदमी का समय बनाने में बदलने में टाइम नहीं जाता है. समय किसका बदलेगा. ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइट का इशारा आता हुआ. यहाँ पर अब 6 गेंदे और 9 रनों की जरूरत. 6-9 व्हाईट बॉलचा इशारा आला आणि इथे मात्र हा चेंडू बाहेर निघणारा चेंडू आपण बघतोय. व्हाईट बॉल नंतर पुन्हा एकदा दबाव गोलंदाजावर असेल. एक्स्ट्रा धाव दिली, इथे पहिलाच अकाउंटला धावा कमी आहेत, त्यानंतर बोनसचा मारा केला जातोय. कुठेतरी कमबॅक करावा लागेल शेखर पाटीलला. क्षमता आहे, ती धमक आहे, ती चमक आहे आणि ते बनवावं लागेल मॅचला. मात्र स्ट्रायकरला बॅटर देखील सेट आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश जबरदस्त बॅटिंग त्याने केलंय आतापर्यंत. पुढचा बॉल फुलर लेनचा चेंडू होता, ड्राईव्ह केला जातोय स्ट्रेट. सूरज त्या ठिकाणी आहे आणि चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. 1 धाव म्हणजे इथे 5 बॉल आणि येणारे 5 बॉल मध्ये 8 धाव्याची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 5-8 एक मोठा फटका मॅचची हवा काढू शकते. 1 विकेट पलटवार टिवरी स्पोर्ट टिवरी काढू शकतो. निश्चित अच्छा मुकाबला इस समय चलता हुआ. 5 गेंदे अभी भी शेष बाकी है. 8 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने की तरफ. देखिए कौन जीतेगा कौन हारेगा की क्रिकेट की जीत जरूर होगी. यहाँ पर आए हुए दर्शक यही चाहते हैं कि भाई कोई भी जीते, लेकिन क्रिकेट जीतना चाहिए. 5 गेंदे में 8 रन बन सकते हैं क्या, ये एक देखने वाली बात होगी. लेकिन दबाव दोनों तरफ है. अब दबाव में कोई निखरेगा, दबाव में कोई बिखरेगा. ये गेंद इस बार देखिए, अगली गेंद फिर से एक बार वाइट, खराब गेंद. इस तरह की गेंदबाजी अंतिम क्षण में करेंगे तो अपनी टीम को थोड़ा सा संकट में लेके जाएंगे. व्हाईट बॉल दबावाचा आहे. व्हाईट बॉल इथे मात्र संघाला बॅकफुटला नेऊ शकतो, म्हणून इथे व्हाईट बॉल अफोर्ड करू शकत नाही फिल्डिंग करणारा टिवरी स्पोर्ट टिवरी संघ. आणि इथे चांगली गोलंदाजी होत असताना कुठेतरी स्क्वेअर मारा देखील जास्त होतोय. पुढचा बॉल लोवर फुल टॉस. पुन्हा एकदा ब्लॉक मधले चेंडू होता, चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा. आणि इथे मात्र फिल्डिंग चांगली होते, गोलंदाजी देखील चांगली होते. कुठेतरी व्हाईट बॉल आहेत ते दुरुस्त करावे लागतील. अप्रतिम मॅच रंगलाय. आता येणारे बॉल आहेत 4 आणि 1 षटकाराची गरज. म्हणजे 4 मध्ये 6 षटकार मारून खेळले जातील की ते सिंगल डबल सेंसिबल क्रिकेट खेळलं जाईल. नहीं तो देखने वाली बात होगी. 4 गेंदों का खेल अभी भी बाकी है. यहाँ से देखिए अब 6 रनों की दरकार है इस मुकाबले को जीतने के लिए. शॉर्ट पिच गेंद थी, यहाँ पर उठा दिया है और यहाँ पर रूपेश कोहली ने मैच को खत्म कर दिया है. 3 गेंदे रखकर इस मुकाबले को जीता है. और कांग्रेचुलेशन एकविरा स्पोर्ट टिवरी, और टिवरी को भी मैं कांग्रेचुलेशन दूंगा कि वो यहाँ पर आए और उन्होंने अच्छा खेल दिखाया.
तो देखिए अब इस मुकाबले को जीत लिया है एकवीरा स्पोर्ट नायगांव की टीम ने। घरचा संघ आहे, होम पिचचा ऍडव्हान्टेज. चला एकविरा नायगाव आपण एका लाईनअप मध्ये जायचंय मैदानाच्या आतमध्ये आणि टिवरी आपण देखील एका लाईनअप मध्ये. हार जीत पार्ट ऑफ द गेम, मात्र इथे डिसिप्लिन देखील महत्वाचा आहे.